संजय दिना पाटलांची मतदारसंघात 0 कामगिरी, देशमुखांच्या मतदारसंघात 7 तर वाकचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण। निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघातही कामच संथ गतीने। मागील टर्मच्या निधीतील एकही पैसा अखर्चित नाही, आरोपांवर ओमराजे निंबाळकरांची स्पष्टोक्ती। तर पक्षांतराच्या दुसऱ्याच दिवशी निंबाळकरांच्या धाराशिव मतदारसंघासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर। माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करण्याचा नव्हता, मी उद्धव ठाकरेंविषयी बोललो। बाळासाहेबांविषयीच्या वक्तव्यावर किरण पावसकरांचं स्पष्टीकरण। बाळासाहेब आमचं दैवत, त्यांचा अनादर कोणीच करू शकत नाही, पावसकरांनीही पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण दिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणा घरातच झालंय, किरण पावसकरांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा संताप। मला सांभाळलं, पोरांना सांभाळणार, हे काय पाळणा घर आहे का? पावसकरांकडून बाळासाहेबांच्या आवाहनाची खिल्ली। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ, फेकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात। मंत्रीच गैरहजर, जनतेचे प्रश्न कसे सुटणार? आदित्य ठाकरेंची टीका। विधानसभा अध्यक्ष मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून खोटी माहिती देतात, विरोधकांचा आरोप। कोण होतास तू, काय झालास तू? उपमुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला। विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडलंय, यापुढे आणखीन झटके देणार, पक्षफुटीवरून निशाणा। पद्मविभूषण आशा भोसलेंच्या निधनावरील शोक प्रस्तावावर बोलताना विधानसभा अध्यक्ष दीनानाथ ऐवजी दीनदयाल म्हणल्यानं वाद। नार्वेकरांकडून मराठी भाषेची चिरफाड, राज ठाकरेंचा संताप। बीडमधील विलास घुलेंच्या हत्ये प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप। केज शहरात रास्ता रोको आंदोलन करत मृतदेह घेऊन नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या। तर माझ्या मुलाचा प्रकरणाशी संबंध नाही, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न, बजरंग सोनवणेंचं स्पष्टीकरण। पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत। शिंगणेंचा भाजपा प्रवेशाच्या चिल्ल्यात चर्चा। तर बुलढाणा जिल्हा बँकेसंदर्भात भेटीसाठी वेळ मागितला। शिंगणेंची माहिती, 3 दिवसांपासून शिंगणे नॉट रिचेबल होते। बेस्ला पालिकेची 1000 कोटींची मदत, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटी आणि वेतनाचा प्रश्न सुटणार। डिसेंबरपर्यंत 275 नव्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज बीड विशेष मकोका न्यायालयानं फेटाळला। या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जूनला होणार। नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीनंतर सुनावणीला गती। मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी, प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूननं पुन्हा जोर धरला। कल्याण डोंबिवलीसह सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात झाड कोसळल्याच्या घटना। तर जळगाव यवतमाळमध्ये वीज कोसळून 4घांचा मृत्यू। तुकाराम मुंडेंना परभणी पालक सचिव पदावरून 4 महिन्यातच हटवलं। अधिकारी चंद्रकांत कुलकुंडलवारांकडे कारभार, मुंडेंकडे परभणी सचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी होती। विश्वास नागरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली। रवींद्र सिंगल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळणार। महाराष्ट्रातील 7 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान। प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण, तर रोहित शर्मा तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा अभिनेता आर माधवन पद्मश्री पुरस्कारानं सन्मान।